चेंडू होता, वेग भन्नाट होता या चेंडूवरती. डॉट चेंडू येतोय. रुपेश काटे आहे स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईकला हितेश चौधरी. एक सलामीची जोडी आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. या मॅच मध्ये चांगली सुरुवात करावी लागेल टीम सोनिका माता मालोडीसाठी. या दोन फलंदाजांना आशिष पाटील यावेळेस देखील पॉइंट क्षेत्रामध्ये खेळले, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खराब, परंतु बॅकअप देखील खराब होतोय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या, कारण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पॉइंट क्षेत्रामध्ये. 2 धावा या चेंडूवरती. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता रुपेश काटेचा, परंतु अगदी गॅप मध्ये खेळू शकले नव्हते आणि इथे 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. चांगला सामना पाहायला मिळेल, हा सामना रंगेल, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर चांगले संघ आहेत. आशिष पाटील पुन्हा एकदा यावेळेस देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. अगदी चांगला एफर्ट जरूर लावलाय, परंतु झेल कंप्लीट होत नाहीये आणि ते एकच धाव मिळते. थोडा निराश आहे आशिष, कारण ते झेल घेणं गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये हाफ चान्सला फुलमध्ये कन्वर्ट करणं देखील महत्वाचं आहे, परंतु पॉइंटला चुकी होते आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट ना. हवेत खेळलाय चेंडू, हवेत आहे, मिस टाइम फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली करणार नाहीये चूक, टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिला धक्का टीम सोनिका माता मालोडीला. हितेश चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. टाइम फटका पाहायला मिळाला. चेंडू हवेत वावरला होता आणि शॉट अगदी शॉर्ट लेगला चांगला चेंडू टिपला आणि पहिला धक्का टीम सोनिका माता मालोडीला या मॅच मध्ये बसला. हितेश चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर हर्षद पाटील मैदानावरती दाखल होतोय. इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. अगदी हितेश चौधरी स्वस्तामध्ये बाद झाला. इथे जबाबदारीनं दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आशिष पाटील. आशिष हा चेंडू चांगला फटका, चेंडूला स्लाइस केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय फलंदाज हर्षद पाटीलच्या बॅट मधून. चांगला फटका हर्षद पाटीलच्या बॅट मधून येतोय. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय जबरदस्त फटका, ओव्हरपिच चेंडू होता, अगदी रिचेबल चेंडू होता. वाह, व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, एफर्ट्स देखील कमालीचा होता, परंतु चेंडू अडवू शकले नाहीयेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता फलंदाज हर्षद पाटीलनं. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात संपलाय खेळ आणि प्रथम फलंदाजी करत असताना सोनिका माता मालोडी या टीमने फलकावरती धावा उभारल्यात त्या 1-11 धावा. चांगली बॅटिंग हर्षद पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरुवातीला रुपेश काठेने देखील संघर्ष केला, तदनंतर हितेश चौधरी अगदी पहिला चेंडू फेस करत असताना तो बाद झाला. नव्याने दाखल झालेला फलंदाज हर्षद पाटील चांगली बॅटिंग करतोय, कारण सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती संघाचा पाटील याला आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे अजित पाटील, कर्णधाराची भूमिका तो संघासाठी बजावत असतो. चांगली कामगिरी तो सातत्यानं करतोय आणि अगदी असं म्हटलं जातं ना, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. अगदी स्वतः गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि त्याला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना फुलटॉस बॉल मिड ऑफला खेळलाय शतरक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतील लॉंग ऑफ वरून चेंडू अडवलाय परंतु इथे 2 धावा करता येतील का पूर्ण परंतु कुठेतरी रुपेश काटे अडचणीमध्ये सापडले आणि तिसऱ्या पंचाने इथे रेफर केला वेट फॉर द अंपायर सिंगल तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला रुपेश काटे कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेत रन इन बिटवीन द विकेट चांगली असणं गरजेचं आहे अगदी फटका खेळल्यानंतर चेंडूकडे पाहतच राहिले आणि दुसरी धाव घेत असताना कुठेतरी थोडेसे मागे राहिलेत की काय असा प्रश्न निर्माण झालाय आणि लगेचच पंचांनी तिसऱ्या पंचांना निर्णय कळवलाय आणि बीमरसाठी देखील त्या ठिकाणी तपासणी केली जाईल की हा चेंडू शरीरभेदी आहे की काय हे देखील पाहणी केली जाईल म्हणजेच काय 2 निर्णय या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील हा चेंडू सर्वप्रथम भीमर आहे की नाही हे तपासलं जाईल त्यानंतर फलंदाज बाद आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल BTC लाईव्ह या YouTube वाहिनीवरती खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून अर्थातच आमचे तिसरे पंच जॉईन झालेत आणि निर्णय लगेचच तुमच्याकडे पोहोचवला जाईल चांगलं क्रिकेट चांगलं शतरक्षण लॉंग ऑफला राहिलं होतं त्या ठिकाणी रोशन होते अगदी सिनियर खेळाडू आहे या संघाचा रोशन चांगलं शतरक्षण रोशनने केलं चेंडूची फेकी देखील चांगली राहिली परंतु रुपेश कुठे मागे राहिलेत की काय हे देखील आपल्याला तपासावं लागेल कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेत रुपेश चर्चा करत असताना हर्षद सोबत तर नक्कीच चेंडू शरीरवेदी आहे की नाही पंचांना निर्णय कळवतील आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2024-6 क्रीडा सोहळा एक लाजवाब क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तर नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात रुपेश काठेला परतावा लागेल म्हणजेच काय फलंदाज बाद झालेत अगदी चेंडू खेळल्यानंतर चेंडूकडे पाहतच राहिले रुपेश आणि कुठेतरी त्यांची बॉडी लँग्वेज नकारात्मक दिसली आणि ते रुपेश बाद झालेत मोठा धक्का बसलाय टीम सोनिका माता मालोडीला तर रुपेश काटे एक चांगला फलंदाज आहे आणि तो इथे बाद होतोय दुसरा धक्का न्यू बॅटर मैदानावरती स्वराज मडवी दाखल होते अनेक वेळा असं म्हटलं जातं ना जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी पाठीवर ठेवलेल्या खूप किमती असतात आणि जणू काही गोलंदाज अजित पाटील मैदानामध्ये उतरला होता ना तेव्हा त्याच्या पाठीवरती असेच काही हात पडले असावे आणि आज त्यात विश्वासानं टीम लाखिवली या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी तर नक्कीच सोनिका माता मालोडी या संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल कारण ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे आणि इथे जर पाहिलं तर 12वा खेळाडू देखील ड्रेसिंग मध्ये नाही आहे त्यामुळे या टीमला 2 धावांची पॅनल्टी येणाऱ्या संघाने देखील जाणून घ्यायचं आहे अजित पाटील पुन्हा एकदा स्वराजसाठी फुलटा चेंडू होता ऑन साइडला फक्त चेंडूला ढकललाय डीप मध्ये शतरक्षक वाईट ऑफ लॉंग ऑनला चेंडू अडवलाय आणि इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू होता अगदी पहिला तर लोअर फुलटा चेंडू होता फक्त दिशा दिली आणि इथे एकच धाव मिळाली या चेंडूवरती फुलटा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता अगदी बेंड झाला होता स्वतः फलंदाज आणि चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय अलोन द कापेट हा फटका खेळले होते आणि इथे एक धाव मिळाली अजित पाटील यावेळेस वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या आवाक्या बाहेर आहे हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला कमालीचा चेंडू होता प्लेविंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले आणि इथे जर पाहिलं तर अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय अजित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू होता ऑन साइडला चेंडूला टर्न केला वाईड ऑफ लॉंग ऑनला शतरक्षक त्या ठिकाणी आहेत चांगलं शतरक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाले तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा या षटकामध्ये अजित पाटीलला इम्प्रेस केलंय आतापर्यंत मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजाला थांबवलाय चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे देखील स्विंग अँड मिस अरे बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी थोडीस आपल्याला पाहायला मिळते कारण चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय ज्या उंचीसाठी फलंदाज हर्षद खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नाहीये चांगली गोलंदाजी इम्प्रेस करतोय अजित पाटील आज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्या संघासाठी परंतु गोलंदाजी करत असताना देखील त्याचा परफॉर्मन्स लाजवाब राहिलाय अजितचा हा चेंडू फुलटॉस चेंडू आहे आणि या चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार येतोय हर्षद पाटीलच्या बॅट मधून
धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावर. फुलटो चेंडू होता आणि चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्रॅकिंग शॉट, कमालीचा फटका पाहायला मिळाला. ब्युटिफुल स्ट्रोक, खूप चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज हर्षदच्या बॅटमधून आतापर्यंत 11 मिनिटे खर्च केले टीम लाखिवलीनं. फक्त तुम्हाला 4 मिनिटांमध्ये हा षटक पूर्ण करायचा आहे, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. GCHच्या नियमामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आपण चॅम्पियन ट्रॉफी पाहतोय, अध्यक्ष चषक पाहतोय, त्यामुळे या नियमांची पालन तुम्हाला करावाच लागेल. या नियमाची अंमलबजावणी करावीच लागेल या स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक मॅचसाठी टायमिंग लावलं जातं, टायमिंग सेट केलं जातं. अगदी पहिलं तर ऑफिशियल गुणलेखक या ठिकाणी आपण पाहतोय अल्पेशजी गायकवाड. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गुणलेखकाची चर्चा, मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात आणि खूप चांगलं गुणलेखन. खोलवा टप्प्याला चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. स्वराज मडवीचा हा फटका फसला. इथे टायमिंग व्यवस्थित करणं फार गरजेचं होतं. जेव्हा तुमच्या प्रकारे खोलवा टप्प्याला चेंडू टाकला जातो ना, तेव्हा तुम्हाला चेंडूवर व्यवस्थितपणे लक्ष केंद्रित करावं लागतं. आय हँड कॉर्डिनेशन फार महत्वाचं असतं अशा प्रकारे फटक्यावरती. परंतु इथे निर्धाव चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला सागरच्या माध्यमातून. सागरचा हाही चेंडू चांगला आहे, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. परंतु इथे धाव घेण्याची संधी, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हर्षद अडचणीमध्ये सापडेल का? परंतु नाही, इथे एकच धाव मिळते. बाईच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होते या ओव्हरमध्ये. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 22 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय सागर पाटील या षटकामध्ये, कारण सलगचे 2 चेंडू डॉट आले होते, परंतु यष्टिरक्षकाने केली चूक. बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली या चेंडूवरती. यावेळेस खोलवा टप्प्याने चेंडू होता, लॉंग ऑनला खेळलेट, चांगला स्ट्रोक पाहतोय, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अगदी मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने हा फटका खेळलेत. लॉंग ऑन लास्ट स्टँड अँड डिलेवर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी BTC लाईव्हच्या माध्यमातून आपण हे प्रेक्षेपण पाहतोय. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. रोहन तरयान कंपनी ला जवाब टेलिकास्ट आजच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि चांगलं आयोजन देखील पाहायला मिळतंय या स्पर्धेचा. अर्थातच अध्यक्ष चषक 2024चा हा क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सागर पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग इनला हर्षद पाटील. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शतरक्षक आहे तिथे. एक धाव मिळाली आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. तिसरीचा प्रयत्न इथे होईल का? तर यस, 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 29 या आकड्यावर. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना मैदानावरती हर्षद पाटील आज या मॅच मध्ये अगदी सोनिका माता मालोडीसाठी चांगली कामगिरी करतोय हर्षद पाटील. आणि एका बाजूला स्वराज मडवी देखील त्याला स्वाद देतोय या मॅच मध्ये. अगदी त्याच्या बॅटमधून देखील एकच धाव आली आहे, परंतु डॉट चेंडू खेळलाय, त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल स्वराज मडवीला देखील या मॅच मध्ये. सागर बॉलिंग ट्रॅकवर, सागरचा हा चेंडू खोलवा टप्प्याने चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि इथे एक धाव मिळते. सिंगल कंप्लीट केली गेली आहे, कारण या अगोदर देखील ओव्हर थ्रो झाला होता, त्यामुळे सागरनं स्वतःला रोखलं. बॅकअपला कोण क्षेत्ररक्षक नव्हता आणि इथे एक धाव मिळाली. धावबाद करण्याची संधी होती सागरकडे, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक राहणं देखील तितकंच महत्वाचं होतं, परंतु तसं काही होत नाहीये. फक्त एकच धाव या चेंडूवरती. सागर पाटील पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये. वाह वाह वाह, व्हॉट अ कॅच, अ फ्लॅटून कॅच पाहायला मिळाला या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कमालीचा झेल कंप्लीट केलाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अजित पाटील संघाचा कर्णधार पॉइंटला होते, अगदी स्वतःला झोकून दिलाय. व्हॉट अ कॅच, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. गोलंदाजी देखील चांगली आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं अजित पाटीलच्या माध्यमातून. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं.
असं म्हटलं जातं ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. ते बॉडीला स्ट्रेच केलं, बॉडीला ताण दिला आणि कमालीचा झेल अजित पाटीलनं कंप्लीट केला. आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय हर्षद पाटील बाद होतोय. महत्वाची विकेट प्राप्त केली, कारण 9 चेंडूमध्ये 23 धावा हर्षद पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिले. अक्षरशः तो बरसला, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आणि 1 षटकार देखील. महत्वाची विकेट. अगदी ही विकेट जी आहे ना, ती गोलंदाजाच्या नावे नाहीये, तर त्या शतरक्षकाच्या नावावरती आहे. अफलातून त्याने झेल कंप्लीट केलाय. अजित पाटील आज इम्प्रेस करतोय, कारण कर्णधार देखील पद भूषवताना कमालीची कॅप्टन्सी, कमालीची बॉलिंग, कमालीचा फिल्डिंग सेटअप त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती शतरक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना अजित पाटील आज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये, आणि इथे विकेट देखील मिळाली टीम लाखिवलीला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना सोनिका माता मालोडी या संघाने फलकावरती धावा उभारल्या. त्या 30 धावा म्हणजेच काय 10च्या सरासरीनं आतापर्यंत बॅटिंग केली आहे सोनिका माता मालोडी या टीमनं. विवेक पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. स्लॉगवरचं षटक आहे, शेवटचं षटक. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, यस इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू अगदी पहिला चेंडू टाकत असताना फलंदाजाच्या विरोधात एका बाजूला स्वराज मडवीला पाहतोय आणि एका बाजूला जितू पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. तो नव्यानच मैदानावरती दाखल झालाय. स्लॉगवरचं षटक आहे, त्यामुळे जितूला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु स्ट्रायकिंग एंडला स्वराज मडवीला आक्रमकता दाखवावी लागेल या ओव्हरमध्ये. यावेळी चांगला फटका, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि कव्हर्सला खेळलेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅकफुटला गेले आणि तदनंतर खेळले. कमालीचा फटका, जागा बनवली होती या फटक्यासाठी आणि 4 धावा देखील मिळाल्या. अशाच प्रकारे फटके सजवावे लागतील, फटके बनवावे लागतील, कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची होते. त्यामुळे फलंदाजांना प्रयत्न करावाच लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विवेक पाटील, राईट अप ओव्हर द विकेट ना. विवेकचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. लेन चांगली आहे, लाईन देखील चांगली आहे. प्लेविंग ऑफ शरीरापासून दूर खेळले, लिव्हिंग अवे फ्रॉम बॉडी, आणि अगदी पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू चांगल्या लेंथवरती वाईड यॉर्कर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न इतर राहिलाय विवेकचा. चांगला कमबॅक, कारण मागील चेंडूवरती चौकार आलाय आणि तदनंतर डॉट चेंडू. विवेकचा हा चेंडू देखील खोलवर टाकायचा चेंडू होता. ऑन साईडला खेळलेत, वाईड ऑफ लॉंग ऑनला शतरक्षक जगलिंग करतायत चेंडू अडवताना, आणि ते 2 धावा मिळतील स्वराजला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 37 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विवेक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. इथे चांगला खेळ करावा लागेल टीम सोनिका माता मालोडीला या मॅच मध्ये, कारण येणारे चेंडू देखील बाकी आहेत. त्या चेंडूवरती मोठे फटके खेळावेच लागतील. सन्मानजनक टोटल उभारावा लागेल. 2 मोठे फटके इथे येणं फार गरजेचं आहे. गोलंदाज विवेक पाटील बॉलिंग ट्रॅकवर, राईट अप ओव्हर द विकेट ना. विवेकचा हा चेंडू देखील हाफ ट्रायकर आहे. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, कंट्रोल पुलचा फटका होता डीप मिड विकेटला. शतरक्षक तिथे चांगलं शतरक्षण आणि इथे एकच धाव. इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि स्वराज मडवी मैदानावरती जरूर आलाय, परंतु तो चांगल्या पद्धतीने बॅटिंग होत नाहीये. सातत्याने डॉट चेंडू तो खेळलाय, त्यामुळे जितूला तिथे जबाबदारी घ्यावी लागेल. येणाऱ्या चेंडूवरती जितूला मोठे फटके खेळावे लागतील. त्यासाठी तो अगदी जर पाहिलं तर जितू खेळत असतो मोठे फटके, परंतु या मॅच मध्ये देखील त्याला खेळावं लागतील टीम सोनिका माता मालोडीसाठी. विवेक चांगली गोलंदाजी करतो या स्लॉगवरच्या षटकामध्ये. जरूर या षटकात चौकार आलाय, परंतु तदनंतर चांगला कमबॅक. विवेकचा हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता, पूल केलाय मिड विकेटला, टिपलाय झेल आणि अजून एक धक्का टीम सोनिका माता मालोडीला बसतोय. जितू पाटील बॅक टू द पेव्हिलियन.
चांगला झेल टिपला त्या शतरक्षकानं, कमालीचा झेल टिपला अगदी मिड विकेटला झेल घेत असताना. वैभव पाटील होते तिथे आणि त्यांनी चांगला झेल टिपला. अगदी पाहिला तर लॉंग ऑफला आपण आशिष पाटीलला पाहतोय. एक फ्रंट अगदी पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं त्यांनी टाकलं होतं आणि त्याच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट त्या षटकामध्ये मिळवली. इथे चौधरीला त्यांनी लवकर बाद केलं. त्यानंतर थोडासा दबाव जाणवला सोनिका माता मालोडी या टीमवरती, परंतु हर्षद पाटील चांगली बॅटिंग केली. कुठेतरी आपल्या संघाचा डाव सावरला त्या खेळाडूनं. आता या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. गोलंदाज विवेक बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय, त्यानंतर शरीराचा वेध घेतला आणि ते लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते टीम सोनिका माता मालोडीला. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. म्हणजेच काय 40 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान लाखिवलीला 40 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. प्रथम फलंदाजी करत असताना सोनिका माता मालोडीनं फलकावरती धावा उभारल्या 39 धावा आणि त्यानं 40 धावांचं आव्हान जय हनुमान लाखिवली या संघाच्या विरोधात ठेवलंय. तर सोनिका माता मालोडी संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. सोनिका माता मालोडी संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. अगदी मॅचची समरी जर पाहिली ना तर षटक क्रमांक पहिलं आशिष पाटीलने टाकलं, 11 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर षटक क्रमांक दुसरं संघाचा कर्णधार अजित पाटील 10 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. त्यानंतर सागर पाटील आला बॉलिंग ट्रॅकवरती, त्यांनी देखील 9 धावा खर्च केल्या आणि एक विकेट प्राप्त केली. आणि त्यानंतर विवेक पाटीलने स्लॉगवरच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 9 धावा. सोनिका माता मालोडी संघाचा कर्णधार आपण संपर्क साधा. 40 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार. अगदी इथे जर म्हटलं जातं ना तुमची युनिटी ऑफ मॅटर ज्याला म्हटलं जातं ना, एकत्रितेनं एकजूट होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला संघ पाहतोय सोनिका माता मालोडी आणि एका बाजूला संघ पाहतोय जय हनुमान लाखिवली. एक चांगला सामना नक्कीच पाहायला मिळेल. हा सामना रंगेल कारण सोनिका माता मालोडी संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, त्यामुळे हा संघ जरूर रंगेल. या मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण आमंत्रित करूया याच परिसरातील. अगदी पाहिलं तर शापूर मुरबाड कल्याण डोंबिवली या विभागामध्ये जाऊन देखील आपल्या आवाजानं क्रीडा रसिकाने त्यांनी रिझवलाय, अगदी मंत्रमुग्ध करून सोडलाय. असे विशालजी पाटील आपल्याला जॉईंट होतील.
मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अध्यक्ष चषक 2024 मध्ये. पहिलं सत्र समाप्त झालं, ज्या सत्रामध्ये रन्स बनवला गेला 39 आणि 40 धाब्यांचं लक्ष्य. व्यासपीठावर नुकताच त्यांचा शुभागमन झाला. ओली गावचे एक भरपूर चांगले खेळाडू जॉन्टी दादा जोशी यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याच विद्यमानाने येणाऱ्या तुम्हाला 25 जानेवारी पासून 28 जानेवारी पर्यंत आणखीन एक दमदार स्पर्धा GCA फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. त्याला देखील भेट द्यायला विसरू नका. मागच्या दिशेने जाऊया. 40 धाब्यांचं लक्ष्य. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज स्वराज मडवी. या संपारचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. 40 धाब्यांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी रोशन पाटील आणि त्यांच्या समेत वैभव. 40 धावा बनवायच्या आहेत. लाखिवली आणि मालोडीची ही बॅटल. या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला की दोन्ही संघनायकांनी भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या टॉस बॉक्समध्ये. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कट बीट केला पॉइंटला. जबरदस्त सुरुवात. क्लासिकल स्ट्रोक. बॅटर रोशनच्या बॅटमधनं हा चौकार. पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका अगदी पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. 4 धाब्यानंतर सुरुवात झाली या डावाची. 40 धाब्यांचं लक्ष्य आहे आणि अशा प्रकारे बॅटिंग करणं, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं या गोष्टी अगदी गरजेच्या असतील या 40 मध्ये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. हुक करायचा होता. लाईन खराब आहे. डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यानीतनं मिळेल. थोडी खराब सुरुवात म्हणता येईल कारण पहिला बॉल आपण अगदी बघितला. रूम दिली, जागा दिली, त्याचा फायदा घेतला गेला बॅटर रोशनच्या माध्यमातून. त्यानंतर दुसरा बॉल आपण बघितला तर लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यानीतनं मिळेल. धाव फलक आता 5 वरती. पुढचा बॉल राऊंड द विकेट. लाईन थोडी चेंज करावी लागेल. पुल करायचं होतं. जस्ट शॉट होता. स्क्वेअर लेगचे खेळाडू आता पोहोचतात. तोपर्यंत दरम्यान एक सिंगल रन दरम्यानीतनं मिळेल. 40 धाब्यांचं लक्ष म्हटलं गेलं तर 4 ओव्हर. आस्किंग रेट 10चा आहे. 10 रन प्रति ओव्हर बनवायचे आहेत. त्या अनुषंगाने कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, सिंगल, डबल ने स्ट्राईक रोटेट करणं या गोष्टी अगदी महत्त्वाच्या असतील या मॅचमध्ये लाखिवली संघासाठी. सुरुवात अतिशय चांगली म्हणता येईल कारण अगदी पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त 6 धावा अगदी आपण बघितलं गेलं बनवल्या गेल्या. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्ट्रोक देखील आपण अगदी पहिल्या बॉलवरती बघितला होता बॅटर रोशनच्या माध्यमातून. आता फिल्डिंगमध्ये देखील भरपूर सारे चेंजेस आणले जातात. फील्ड रिस्ट्रिक्शन्स, पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेचा बेनिफिट घेण्याचा पूर्ण प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा असेल. बघा मालोडी संघ तुम्ही फिल्डिंगमध्ये चेंजेस आणा, नो प्रॉब्लेम, बट वेलेकडे देखील लक्ष असू द्या. आता अँगल देखील चेंज आहे. साईड देखील चेंज. राऊंड द विकेट आता तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी स्वराज. स्वराजचा हा बॉल बाउन्सर पाहायला मिळाला. अंपायर सांगतायत इट इज नो बॉल. ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने नो बॉलचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा. म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर देखील आता कंप्लीट झाला. ओव्हर स्टेपिंग देखील झाली. आता नो बॉल आणि पुढचा बॉल आता फ्री हिट. पूर्णपणे आता संधी आहे फलंदाजाकडे. मोठा फटका अगदी खेळू शकतात. आणि बघा जो एक बाउन्सर जो ॲडव्हान्टेज होता तो देखील नाही आहे. हाफ ट्रॅकर हुक करायचा होता. फाईन लेगला बीट केलं. थांबवणं कठीण. आउटफील्ड फास्ट. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्री हिटचा पूर्णपणे फायदा इथं फलंदाज घेतात. चौकार.
हाला मिळाला. अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन केलं गेलं. धावफलक 11. 40 धाब्यांचा लक्षाचा पाठला करत असताना एक चांगली सुरुवात, आणखीन एक जबरदस्त फटका. यावेळेस कनेक्शन देखील तितकंच चांगलं. बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला तडाखा या डावामधला. षटकार. हुकचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. काय सुरुवात आहे. पूर्णपणे 40 धावा डिफेंड करण्याची जी मनीषा होती त्याच्यावरती कुठे ना कुठे आता एक पाऊल टाकून पुढे जातात फलंदाज. स्विचिट खेळायचा होता. थर्डमॅनला फुल्डर थोडी खराब फिल्डिंग, त्याचा देखील बेनिफिट आता नक्कीच मिळेल. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी देखील फलंदाज परतलेत. यस नो आणि शेवटच्या मोमेंटला अगदी नकारलं गेलं. एक सिंगलच मिळाली. आणि बघा ज्या गोष्टीची चर्चा सुरू आहे, कदाचित जे स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज रोशन आहेत त्यांनी जर वैभवकडे बघितलं असताना तर सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण झाली असती, बट तसं काही झालं नाही. धावफलक आता 18. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. अजून देखील जर आपण विचार केला तर विजयाचं लक्ष अजून देखील 22 धावांची आवश्यकता. फुलर लेंथ होता पायांवरती. जबरदस्त फटका. खाली क्षेत्र. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतला गेला फलंदाजांच्या माध्यमातून. चौकार. समाप्तीनंतर रन्स बनवल्या गेल्या 22 आणि अजून देखील येणारे 18 चेंडू आणि फक्त 18 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. दुसरं षटक गोलंदाज तयार होतो. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी विघ्नेश मडवी, मुकेश पाटील यांचं देखील आगमन या दुपारच्या सत्रामध्ये. नो डाऊट लेजंड प्लेयर आहेत अंजूर गावचे. भरपूर चांगलं क्रिकेट अनेक वर्षांपासून ते गावासाठी खेळले. त्याचप्रमाणे भिवंडी सिटी क्रिकेट देखील जर आपण बघितला तर मुकेश पाटील वन ऑफ द ग्रेट बॅटर. भरपूर चांगलं खेळ त्याने आज ऑल ओव्हर केलं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने जाऊया. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. विघ्नेश मडवी तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. 18 मध्ये आता 18 डिफेंड करायचे आहेत. समीकरण आता जे आहे ते मालोडी संघासाठी कठीण आहे. राऊंड द विकेट. विघ्नेशचा पहिलाच बॉल स्विच हिट खेळायचा होता, पण लाईन भरपूर खराब, कारण फार बाहेर होता बॉल. त्या अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशारा देखील अंपायर्सने केला. अतिरिक्त रमधमाडीतनं मिळाली धावफलक आता या एका धावेच्या मदतीने 23 वरती फक्त 17 धावेची आता आवश्यकता असेल. पुढचा बॉल फुलर लेन टाकला. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे. विकेट मिळेल का? स्वतः गोलंदाज उपस्थित. ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट दरम्यान काढली गेली विघ्नेश मडवीच्या माध्यमातून. पहिला धक्का लाखिवली संघाला फलंदाज बाद.
सफलता दरम्यान इथनं मिळाली, बट कुठे ना कुठे पहिल्या षटकामध्ये ज्या 22 धावा गेल्या ना त्या फार रन्स होत्या. पहिल्या षटकामध्ये कदाचित 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी धावा असत्या तर या मॅचमध्ये अजून देखील संघर्ष कायम असतं मालवडी संघाचा. पण अजून देखील एकंदरीत जर बघितलं तर 17 चेंडूमध्ये 17 धावेंची आवश्यकता. मॅच अजून देखील भरपूर बाकी आहे. इथं देखील या मॅचमध्ये संघर्ष केलं जाऊ शकतं, पण त्यासाठी आता गोलंदाजीचा दर्जा आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग चांगली करावी लागेल. बघा वेळेकडे लक्ष असू द्या, थोडं फास्ट केला. फुलर लेंथ लीडिंग एज बॉल हवेमध्ये विकेट मिळेल का? स्वतः गोलंदाज पोहोचतात. वॉड कॅच अप्रतिम झेल. या 2 विकेट्सनं खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापस आणून ठेवलं मालवडी संघाला. बॅक टू बॅक ब्लोज. गोलंदाज बाद निस्वार्थीपणे टू बॅक धक्के लागले. क्रमांक 4 वरती आता आशिष मैदानाच्या आतमध्ये. बघा पुढचा जो सामना आहे अर्थातच या मॅचची विजेता टीम आणि टीम अप्पा एंटरप्राइजेस भरोडी ही बॅटल असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. सो भरोडी संघ आपण कुठे जाऊ नका. हॅट्रिक बॉल होता. अडबाबाटने फटका खेळलेत. आता काऊ कॉर्नरचे खेळाडू वेगाने पोहोचतात. तोपर्यंत दरम्यान एक सिंगल इथं कंप्लीट केली जाईल. पण कुठे ना कुठे या 2 विकेट्स ना पुन्हा एकदा ना ज्या आशा अपेक्षा इथनं गेल्या होत्या त्यांना पुन्हा एकदा जागृत करण्याचं कार्य इथनं केलं गेलं विघ्नेश वडवीच्या माध्यमातून. कारण जे 2 विकेट आले ते खऱ्या अर्थाने 2 विकेट नव्हते, तर ती खऱ्या अर्थाने संधी आहे या मॅच मध्ये कमबॅक करण्याची. लाईन दरम्यान आता पाहावी लागेल. वाईड यॉर्कर टाकायचा होता, बट फारच बाहेर बॉलची एक्झॅक्टली पिचिंग झाली. त्या अनुषंगाने वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल धावफलक एक्स्ट्रा रनच्या मदतीने. आता 25 वरती अजून देखील 15 धावेंची आवश्यकता. उर्वरित या मॅचमध्ये जर चेंडूंचा जर आपण विचार केला तर 15 चेंडूमध्ये 15 ड्राईव्ह केला लॉंग ऑफला खेळाडू. एक सिंगल मिळेल. 14 चेंडू आता 14 धावेंची आवश्यकता. या मॅचमध्ये रन बॉल इक्वेशन बघा समीकरण फलंदाजांसाठी इतकं कठीण नाहीये, बट या मॅचमध्ये जर प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत, संघर्ष करायचा आहे, तर या समीकरणाला देखील आता कठीण बनवावं लागेल मालवडी संघाला. त्यासाठी आता गोलंदाजीमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स आणि फिल्डिंगमध्ये दर्जा दाखवावा लागेल. भिवंडी युवा सेना अध्यक्ष त्याचप्रमाणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आतिशदादा भामरे दादांचं देखील शुभ आगमन या दुपारच्या सत्रामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मॅनेजमेंटचा जर विचार केला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आमचे सर्व सदस्य असतील, विद्यमान अध्यक्ष केतनजी तरे साहेब असतील, त्यांचं मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे पूर्ण जे आमचे सदस्य आहेत त्यांची मेहनत त्याच्या जोरावर त्यांनी त्याचप्रमाणे अंजूर संघाचा देखील उल्लेख मी नक्कीच करेन, कारण त्यांची देखील मेहनत या स्पर्धेमागे राहिली आहे आणि त्या जोरावरती ही दमदार स्पर्धा मित्रांनो आपण पाहतायत अध्यक्ष चषक. पण सध्याच्या घडीला फटका देखील तितकाच क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाला. पायांवरती हा बॉल होता. फ्लिक्सचा हा फटकाला 4 धावा मिळाला. धावफलक 4 धावांच्या मदतीने आता जाऊन पोहोचला 30 वरती आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 30 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि आता 10 धावांची आवश्यकता. बारा चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. कदाचित लास्ट बॉलवरती चौकार गेला नसता तर या मॅचमध्ये चित्र थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं, बट असून देखील स्टील 10 बाकी आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज तयार होतोय. हर्षद पाटील येतो गोलंदाजी करण्यासाठी. कुठे ना कुठे 40 धावा इतक्या कमीही नव्हत्या आणि इतक्या जास्तही नव्हत्या. त्याच्यावरती लढाई लढली जाऊ शकली असती, मॅच जिंकली जाऊ शकली असती, पण त्यासाठी गोलंदाजी चांगली करायची होती. पण पहिले 2 षटक जर आपण बघितले ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा खर्च झाल्या. त्यामध्ये देखील बघा लास्ट ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या. पहिल्या षटकामध्ये ज्या 22 गेल्या ना त्याच फार महागात ठरलेल्या आहेत मालवडी संघाला. 12 मध्ये 10. तिसरं षटक हर्षदचा पहिलाच बॉल लो फुल टॉस होता. बॅटच्या अगदी टोएंडला हा बॉल लागला. मिसकम्युनिकेशन, रनआउटची संधी आणि फलंदाजाला जावं लागेल वापस. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का.
अर्थात जे तुम्ही संगीत ऐकलं ग्रामीण सम्राट, त्याचप्रमाणे धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे फाउंडर ओनर, एक दानशूर व्यक्तिमत्व, राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाहतो. सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचं गुणगान गाणारे हे संगीत आणि साहेबांचं अगदी बहुमूल्य योगदान देखील या स्पर्धेसाठी आहे आणि त्यांच्याच सुपुत्रांची सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती देखील होती. बॉल हवेमध्ये देखील होता थोडा काल आणि दरम्यान जर आपण बघितलं डायरेक्ट हिट, क्लोज आहे, अपील सुरू आहे. थर्ड अंपायरची देखील मागणी. थर्ड अंपायर निकलेजी बजागे सर, आपण देखील त्वरित पोहोचा, कारण सध्याच्या घडीला लो स्कोरिंग थ्रिलर आता पाहायला मिळेल की काय, कारण रनआउट या अगोदर देखील आला आणि आता देखील ऑलमोस्ट टच अँड गो. चेक केले जात आहे, कारण कुठे ना कुठे हा रनआउट भरपूर काही डिसाइड करणार आहे. अंपायर सिग्नल, इट इज आउट. रोशन देखील आता बाद झाले. आता परिस्थिती बघा, अजून देखील समीकरण तितकं कठीण नाहीये. समीकरणाचा जर विचार केला अल्पेशजी, आता 10 चेंडूमध्ये 10 धावांचीच आवश्यकता आहे. रन बॉल इक्युबेशन आहे, बट कधी कधी अशा परिस्थिती देखील ना थोडा कठीण ठरतात. खरं आपण बघितलं की लो स्कोरिंग मॅचेस देखील ना अंतिम क्षणापर्यंत या मॅचेसमध्ये देखील लढाई लढली जात आहे आणि सध्याच्या घडीला तेच प्रयत्न आता केले जात आहेत. कारण बघा, क्रिकेट हा खेळ मी नेहमी सांगतो, क्रिकेट हा खेळ कधी पास्टमध्ये नाही चालत, प्रेझेंटमध्ये चालतो. पास्टमध्ये जे घडायचं होतं ते घडलं. बरं, या 10 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील त्याचा विचार मैदानाच्या आतमध्ये मालोडी संघाला करायचा आहे आणि थोडा जास्त वेळ खर्च होतो. बघा, मालोडी संघ या अगोदर देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि आयोजकांकडून देखील आता सूचना येतात. सो प्लीज थोडं फास्ट. 10 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता. प्लस पॉईंट काय आहे, मैदानाच्या आतमध्ये अजित सारखा एक भरपूर चांगला फलंदाज आहे आणि त्याला साथ देण्यासाठी आता अमित देखील आलेत क्रमांक 6 वरती. 10 चेंडू 10. अजितसाठी हा बॉल हवेमध्ये, विकेट मिळेल का? सुबता गोलंदाज आता पोहोचतात. कॅच इथनं पकडली गेली. मॅच मध्ये आता ट्विस्ट. पुन्हा एकदा बघा, ज्या क्षणावरती असं वाटत होतं की सामना संपलाय, पण त्या क्षणावरनं एक नवीन सुरुवात, पुन्हा एकदा कमबॅक करण्याची तयारी, लढाईची तयारी इथे दाखवली गेली गोलंदाज हर्षद पाटीलच्या माध्यमातून. आता हे जे 3 धक्के लागले ना, हे 3 धक्के आता किती त्रास देतील लाखिवली संघाला, हे तर येणारी वेळच आपल्याला सांगेल.
असेल टॉस साठी पोहोचायचं. या मॅचची विजेता टीम अगेन्स्ट भरोडी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला फक्त एकच धावेची आवश्यकता आहे. मालोडी संघ आम्हाला आठवतं गतवर्षी लास्ट सीझन मध्ये वाकलन संघाला देखील बराबरीची टक्कर या टीमने दिली होती. गोटेगर बीला देखील या टीमने पराभूत केलं होतं. पण कुठे ना कुठे अध्यक्ष चषकामध्ये ज्याप्रमाणे खेळ करायचा होता, सुरुवात करायची होती, त्याप्रमाणे सुरुवात झाली नाहीये. फक्त एका धावेची आवश्यकता. ॲट डेन आता शेवटचं हसू आता आपल्याला लाखिवली संघ हसताना दिसणार आहे, कारण येणारे 6 चेंडू फक्त एका धावेची आवश्यकता. 6 मध्ये 1 जितू आलेत. लीडिंग एज बॉल मध्ये फायनल फिल्डर पोहोचतात. कॅच ड्रॉप आणि यासोबत हा सामना समाप्त. सामना जिंकला मैदानाच्या मध्ये लाखिवली संघाने. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम लाखिवली अँड हार्ड लक टीम मालोडी. चला टॉस आपण करणार आहोत. भरोडी संघाचे संघनायक आपण टॉस साठी पोहोचा आणि लाखिवली संघाचे संघनायक अजित दादा आम्ही विनंती करतो आपण देखील टॉस साठी पोहोचा. टॉस केला असेल व्यासपीठावर उपस्थित मी विनंती करतो भिवंडी युवा सेना अध्यक्ष त्याचप्रमाणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य अतिशदादा भामरे या दादांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस निर्माणित केला